झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधली सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे। अबू जिंदालनं नाशिकमध्ये हल्ल्याच्या योजनेची कबुली दिल्यानंतर पोलीस आणखीनच सतर्क झाले। पोलीस प्रबोधिनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। त्यातच दरोडेखोरांनी चक्क महापालिकेचा फलक असलेली गाडी वापरल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असणाऱ्या या इंडिगो कारनं पोलिसांच्या कामामध्ये आणखीनच भर टाकली आहे। या गाडीवर जरी महापालिकेचा फलक असला तरी या गाडीतून फिरणारे दरोडेखोर होते। याआधी पोलीस महापालिकेची गाडी तपासणी न करता सोडत होते, पण आता या गाड्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे। ही गाडी महापालिकेच्या एका ठेकेदाराची असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेच्या नावाच्या गैरवापराचा मुद्दाही पुढे आलाय। मात्र या गाडीशी महापालिकेचा संबंध नसल्याचा दावा महापौरांनी केलाय। महापालिकेचा ठेकेदार म्हणजे नाशिक महानगरपालिकेचा त्याच्याशी संबंध आहे असं म्हणता येणार नाही, कारण जी प्लेट त्या गाडीवरती आढळून आलेली होती ती त्यांनी स्वतः बनवलेली होती असं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। आणि त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेतील कोणत्याही कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्यांचा संबंध नसल्याचं आत्तापर्यंत पोलीस अधिकाऱ्यांकडून जी माहिती उपलब्ध होती त्यावरून दिसते। नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीवर हल्ल्याची कबुली अबू जिंदालनं दिल्यानंतर नाशिक पोलीस आणखी सतर्क झालेत। पोलीस प्रबोधिनी परिसरात पेट्रोलिंग वाढवण्यात आलंय। मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येते। क्विक रिस्पॉन्स टीम जी आहे नाशिक आयुक्तालयाची ती MPAच्या संपूर्ण एरिया परिसरामध्ये गस्त घालीत होती आणि ती गस्त घालीत असतानाच हे संशयित आम्हाला त्या ठिकाणी मिळालेत। तो एक पार्ट होता। त्याचबरोबर इतर जे प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहेत आणि बॉडी ऑफेंडर्स आहेत त्यांनाही पकडण्यासाठी ही मोहीम आम्ही राबवलेली होती आणि त्यात आम्हाला बरंच चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। नाशिककरांना सुरक्षेसंदर्भात दिलासा मिळावा म्हणून पोलिसांनी सशस्त्र संचलनाला सुरुवात केली आहे। कुठल्याही भागात अचानक कमांडो दाखल होऊन संचलनाला सुरुवात करणार आहेत। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।